दिवाळी फराळातील अवघड वाटणारा पदार्थ आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. हे असे जाळीदार अनारसे तयार करण्यासाठी याचं पीठ आपण तयार करतोय आणि या पिठामुळेच अनारसे छान जाळीदार आणि कुरकुरीत आणि हलके तयार होतात. हे पीठ कसं तयार करायचं, यासाठी कोणता तांदूळ वापरायचा, किती दिवस आपल्याला तांदूळ भिजवायचे असतात, अनारसे तेलात का विरघळतात, गुळाचं आणि तांदळाचं प्रमाण कसं असावं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जरी पहिल्यांदा तुम्ही हे अनारसे करणार असाल तरीही अगदी परफेक्ट असे तुमचे अनारसे तयार होतील. तर इथं मी 1 किलो एवढा जाडा तांदूळ घेतलेला आहे. हा रेशनचा तांदूळ आहे. जर तुम्हाला रेशनचा तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथे परिमल किंवा कोणताही घरातील जाडा तांदूळ वापरू शकता. हे तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहे, त्यामुळे घेताना थोडासा मोठा टोप घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हे सगळे तांदूळ घेतलेत. सुरुवातीला तांदूळ धुत असताना असा चोळून तांदूळ धुवायचा. त्यानंतर हा तांदूळ आपल्याला 4 दिवस अजिबात चोळून धुवायचा नाही आहे. आता ह्याच्यातील सगळं पाणी आपण काढून घेऊया आणि यामध्ये स्वच्छ पाणी घालून घ्यायचं. हा तांदूळ आपण 3 दिवस आणि 3 रात्री भिजवून घेणार आहोत. आता हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी झाकण ठेवून आपण आता ह्याला असंच ठेवणार आहोत. तुम्ही रात्री भिजवा किंवा सकाळी भिजवा, कोणत्याही टायमाला भिजवू शकता. आता इथे आपण 1 दिवस पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या दिवशी यावरती झाकण काढून पाहायचं. यावरती थोडेसे बबल्स आलेले दिसतात किंवा असे फेस आलेला दिसतो, म्हणजे आपला पहिल्या दिवशी हा तांदूळ व्यवस्थित असा भिजलेला आहे. अनारशासाठी आपल्याला हा तांदूळ 3 दिवस पूर्ण भिजवून घ्यायचा आहे. हा तांदूळ आपल्याला अजिबात चोळून धुवायचा नाही आहे. फक्त खालच्या तळापासून हा वरपर्यंत असा हलवून घ्यायचा आणि याच्यातील सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि आता ह्यामध्ये आपण स्वच्छ असं पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्याला हा तांदूळ झाकून असाच ठेवून द्यायचा आहे. 2 रात्री झालेल्या आहेत. आता आपण हा तांदूळ तिसऱ्या दिवशी उघडून बघणार आहोत. तिसऱ्या दिवशी हा तांदळावरती खूप सारा फेस येतो आणि हा तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हाताने असा फक्त वरती खाली करून घ्यायचा आहे आणि याच्यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता हा तांदूळ आपण पुन्हा यामध्ये पाणी घालून याला असंच आणखी 1 दिवस ठेवणार आहोत आणि आपल्याला चौथ्या दिवशी हा तांदूळ काढायचा आहे. आता हा झाकून आपण असंच ठेवून देणार आहोत. आता चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता यावरती खूप सारा फेस येतो. असा हलकासा जरी तुम्ही यावरती पाण्याचं पातेलं हलवलं तरीसुद्धा यावरती बुडबुडे आलेले दिसतात, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते छान असं आंबलेलं आहे. आता आपण हे अलगद हाताने ह्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातील अगदी थोडासा तांदूळ तुम्ही हातावरती कुस्करून पाहिला ना तरीसुद्धा तांदूळ अगदी छान असं ह्याचं पीठ तयार होतं, म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे. आता हलकासा ह्याला हलवून घ्यायचं आणि ह्याच्यातील सगळं पाणी काढून घ्यायचं. तांदूळ 3 दिवस भिजल्यामुळे ह्याला थोडासा आंबूस असा वास येतो. त्यासाठी आपल्याला हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यातील जो आंबूसपणा आहे तो कमी होतो. असे 3 दिवस आपण हे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे अनारशाला जाळी खूप छान येते. त्यामुळे कमीत कमी 3 दिवस आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ बाहेर काढून घ्यायचे आहे. तर इथे बघा आपण हा 2 वेळा तांदूळ धुवून घेतलेला आहे. या तांदळातील आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एका टोपावरती या पद्धतीने जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवरती आपल्याला हा सगळा तांदूळ घालून घ्यायचा आहे. तर तांदूळ आपल्याला साधारण एक अर्धा तास असाच चाळणीवरती ठेवायचा आहे. याच्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं पाणी याच्यातील निथळून जायला पाहिजे. हाताने या पद्धतीने 1-2 वेळा फिरवून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये जर काही पाणी राहिलं असेल तर ते पाणी पण यामध्ये निथळून निघेल. अर्धा तास झालेला आहे आणि पाणी सगळं निथळलेलं आहे. आता आपण हा तांदूळ एका कॉटनच्या कपड्यावरती अगदी पातळ असा पसरून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे हा तांदूळ फॅनखाली 1 तासभर आपल्याला हा असाच पसरून ठेवायचा आहे. आपल्याला हा तांदूळ खूप जास्त कोरडा करायचा नाही आहे. ह्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही. घरातच तुम्ही फॅनखाली हा तांदूळ सुकवून घेऊ शकता. मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा आपल्याला ह्याच्यावरती हात फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे खालचे आणि वरचे एकसारखे असे हे तांदूळ वाळले जातात. तर आपल्याला खूप जास्त सुद्धा वाळवून घ्यायचं नाही आहे. आता 1 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता तांदळावरती असा हात फिरवल्यानंतर अजिबात हाताला तांदूळ लागत नाही आहेत आणि हा तांदूळ असा तुम्ही हातात मुठीत पकडला तर मूठ सोडल्यानंतर अगदी थोडेसे तांदूळ हाताला चिकटतात आणि बाकीचे सगळे असे खाली पडतात, म्हणजे आपल्याला हा तांदूळ याच पद्धतीने सुकवून घ्यायचा आहे. वरून पाहिला तर असा हा कोरडा दिसतो आणि आतमधून हा थोडासा ओलसर असा तांदूळ असतो. तर आपल्याला अशाच पद्धतीनं हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे. यापेक्षा खूप जास्त सुद्धा कोरडा तांदूळ करायचा नाही, नाहीतर मग अनारशाला जाळी छान येत नाही. तर आता आपण हे सगळे तांदूळ असे एकत्र करून घेऊया. आता ह्याच्यातील थोडे थोडे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला आता फिरवून घेणार आहे. या तांदळाची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि बाकीचे जे तांदूळ आहेत ते आपल्याला असे झाकून ठेवायचे आहेत, नाहीतर तांदूळ खूप जास्त सुकले जातात. असे झाकूनच ठेवायचे. आता वाटून घेतलेला जो तांदूळ आहे तो असा मैद्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जर काही मोठे कण असतील तर ते निघून जातात. असं बारीक चाळणीने चाळून घेतल्यामुळे अनारशाचं जे पीठ आहे ते छान असं पेड्यासारखं तयार होतं
आता आपण याच्यामध्ये जर असं रव्यासारखं जर का आपलं अनारसेचं पीठ तयार झालं असेल आणि त्यामध्ये जर गूळ घातला आणि आपण हा जर तळला तर मग ते अनारसे असे तेलामध्ये विरघळतात, कारण त्यामध्ये बाइंडिंग येत नाही. त्यासाठी आपल्याला अगदी बारीक चाळणीने सगळं पीठ चाळून घ्यायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीने मी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता आपल्याला गूळसुद्धा छान असा नरमच गूळ वापरायचा आहे. 1 किलोसाठी इथे मी 750 ग्रॅम गूळ वापरणार आहे. आणि गूळ घेताना शक्यतो पिवळा गूळ घ्यायचा, म्हणजे अनारसे छान असे गोल्डन कलरमध्ये तयार होतात. अनारशासाठी तुम्ही इथे जर काळपट कलरचा गूळ वापरला तर अनारसे तळल्यानंतर खूप जास्त काळपट कलरमध्ये तयार होतात. त्यामुळे घेताना शक्यतो पिवळसर असा गूळ घ्यायचा. गूळ तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा असं बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलात तरीही चालेल. आता आपण हा तांदूळ आणि गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. पण आपल्याला हा हाताने मिक्स करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला हे अनारशाचे जे पीठ आपण तयार करणार आहोत त्यातील थोडं थोडं पीठ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याला फिरवून घ्यायचं. अगदी पल्स मोडून आपण याला फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त जर तुम्ही ह्याला फिरवलं तर गूळ खूप जास्त पातळ होतं. तर हे पहा, या पद्धतीने आपण फिरवून घेतलेलं आहे आणि याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिळून आलेलं आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचं सगळं पीठ वाटून घेऊया. इथे आपण गुळाचं आणि तांदळाचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जर तुम्ही खूप जास्त गूळ घातला तर कदाचित हे अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. गूळ जास्त झाला किंवा आपण याच्यामध्ये तूप वापरलं, केळ वापरलं किंवा दूध वापरलं तर कदाचित आपले हे अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. पण इथे मी तुम्हाला दूध, तूप किंवा केळ काहीही न वापरता हे अनारशाचं पीठ तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे. यापासून अनारसे खूप छान जाळीदार तयार होतात आणि अगदी छान असे कुरकुरीत तयार होतात आणि अगदी खूप दिवस छान राहतात. या पद्धतीने आता आपण या सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता तयार करून घेतलेले सगळे गोळे आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये असेच ठेवून देणार आहोत. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये याला खूप छान अशी जाळी येते आणि अनारसे खूप छान बनतात. तुम्हाला जर हे पीठ लगेचच वापरायचं असेल तुम्ही लगेचच याचे अनारसे करू शकता. 4 ते 5 दिवस हे फ्रीजच्या बाहेर चांगलं राहतं आणि जर तुम्हाला हे 1 महिनाभरसाठी वापरायचं असेल तर तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून 1 महिनाभर वापरू शकता. आणि यापासून अगदी छान पेढ्यासारखं आपलं इथं पीठ बनवून तयार झालेलं आहे. अनारशाचं पीठ तयार करण्यासाठी फक्त गूळ आणि तांदळाच्या पिठाचाच वापर होतो. फक्त त्याचं प्रमाण योग्य घेतलं पाहिजेत आणि जी सांगितलेली कृती आहे ती व्यवस्थित केली पाहिजे, तर अनारशाचं पीठ तुमचं अजिबात बिघडणार नाही. 2 दिवसानंतर डब्यातून मी हे पीठ थोडंसं काढून घेतलेलं आहे. आता आपण ह्याची एक गोळी करून पाहूया. तर हे पहा, हातावरती या पद्धतीने याची गोळी करून पाहिली तर गोळी बघा अजिबात न चिरता अगदी व्यवस्थित अशी गोलाकार तयार होते आणि ह्याला अजिबात चिरा पडत नाहीत. मस्त असं आपलं इथं पेढ्यासारखं पीठ तयार होतं आणि आपल्याला अनारसेसुद्धा अजिबात तेल, तूप किंवा काहीही न लावता हे थापता येतात. तर अनारशाचं पीठ आपलं इथं अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीनं अनारसेचं पीठ नक्की करून पहा आणि या पद्धतीनं अनारसे तयार करून पहा. कसे झाले हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.